तर चला आता ना साहित्य सगळं काढले, होम करून घेऊया। याच्यासाठी हे भांडे घेणार आहे, कारण माझ्याकडे होमाचं ते पात्र असतं ना ते नाही आहे, त्याच्यामध्ये माती घेतली आहे, त्या शेणाच्या गौऱ्या आणि होमसाठी लागणारं जेवढं काही साहित्य, जसं मी काल तुम्हाला सांगितलं परवाच्या व्हिडिओमध्ये की जे आणलेलं होतं ते काही कामाचं नव्हतं, हे कामाचं आहे। आता ते काय 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 गोळा केले, आता करूया। आता कुठं मांडायचा हो तो प्रश्न आहे, कारण मुलं वगैरे लहान येणार, इथं मांडावं म्हणते मी, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना बसता येईल। हॅलो नमस्कार, मी सोनाली। सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे। इथं होम करायचा होता, होम छोटा असू दे मोठा असू दे, थोडी का होईना रांगोळी ही गरजेचीच असते। होमाची तयारी करून आले आणि पापड जे आहे ते पापड तळून घेतले पहिला। आता पुऱ्या पहिल्या नैवेद्याच्या तळणार आहे, चिव द्यायला लागल्या वाटून। आयसीचं बघा मध्ये मध्ये दे रे। तर चिवला म्हणलं चिव जरा लाटून दे, तर चिव लाटून दे लागले, मी आता तळून घेणार। चिवची पुरी एकदम पातळ 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 असते, पातळ नाही नाही ताटच असतं तसंच ठेवायचं, गरम गरम खायला येईल का त्यांना? थोडं आधी काढायचं। जसं तुम्ही काल बघितलं स्वयंपाक तर सगळ्यात झालेलं होतं, फक्त पुरी मुली आल्यानंतर आणि होमच्या आधी मी तळून घेतल्या। पुन्हा मी असा विचार केला की मुली जेवायला बसल्याने इकडं जर आम्ही गडबडीत पुऱ्या केल्या, होऊ शकतं गरम गरम, पण ह्या छोट्या येत्या, त्यांना खाता व्यवस्थित आलं तर ठीक नाही, कुठं तर पोळणार भाजणार, ह्या हिशोबाने असा विचार केला की थोडंसं थंड पण होतील, रेस्ट घेतील पुऱ्या आणि मग खायला पण बरं होईल, ह्या हिशोबाने मग आधी करून ठेवल्या। काय पाहिजे बाबूला? तर पहिला एक सांगते की ज्यांनी कुणी दुर्गा सप्तशतीची पारायण केली असतील त्यांनी होम घालणं हा गरजेचाच आहे, कंपल्सरी आहे। छोटा करा मोठा करा। आता तुम्ही बघताय मी साहित्य काहीच घेतलेलं नाही, एक आपलं ताट घेतलेलं आहे तांब्याचं, त्याच्याखाली माती घातलेली आहे आणि शेणी जी असते ना ज्याला आपण गौरी म्हणतो ती गौरी, आणि जी 5 झाडाची लाकडं ती काय त्या होमच्या पुड्यातच मिळाली होती। होमचा पुडा आणला, थोडंसं वेगळा आणा, कारण मी जो आणलेला आहे ना तो आणू नका, त्यांना स्पेशली सांगा आम्हाला कशाला पाहिजे, त्या हिशोबाने ते देतात। बस झालेलं आहे। घरातलंच घेतलेलं आहे, तांदूळ घेतलेला आहे, साखर घेतलेलं आहे, तीळ घेतलेलं आहे, हे मिक्स केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं साधा सिंपल होम जो आहे तो केलेला आहे। याला भात जरी असेल तरी पण चालतं, नसेल तर तांदळाची खीर जी असते ना, भात घालून आपण तांदूळ घालून केलेली ती खीर असली तरी पण चालतं। अगदी साधं सिंपल, आणि डिटेल्समध्ये मी याचा व्हिडिओ जो आहे तो बनवणार आहे, कारण आता हे पारण मी केलेलं आहे पूर्ण। याचे नियम काहीही पण असू दे, आधीमध्ये आपण कधी करू शकतो हे पण मी तुम्हाला सांगेन, कारण मी जसं म्हटलं की मी जेव्हा करते आणि मला अनुभव येतो तेव्हाच मी तुम्हाला त्या गोष्टी शेअर करत राहणार। आता होमबद्दल डिटेल्समध्ये माहीत मला पण कसं की आता ह्या घराच्या वेळेला होम घातलेला होता ना, त्या वेळेला बऱ्याचशा गोष्टी काय काय केलेल्या त्याच होत्या, आणि इथं ना व्यवस्थित ती अग्नी पेटण्यासाठी ना आपल्याला सतत तुपाची धार जी आहे ती सोडत राहायची आहे, कारण काही काही लाकडं व्यवस्थित नसतात ओली, त्यामुळे आपल्याला एक सलग थोडी 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 आलटून पलटून तुपाची धार आजूबाजूला सोडत राहायची, म्हणजे ते प्रज्वलित राहतं। कुंकुमार्चन असू दे किंवा तुम्ही होम करता त्यावेळेला 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचंच आपल्याला पठण दोन्ही पण जागी करायचं। होम करून घेतल्या घेतल्या लगेचच मग आपल्या 9 मुली ज्या आहेत त्या बसवल्या। 9 बसवू शकता, 7
एक जरी मिळाली तरी तुम्ही कन्यापूजन जे आहे करू शकता, पण शक्यतो जास्त असावेत, कारण काही काय आपण रोज करणार नाही आहे. तर मला 9 मिळाले. आमच्या कॉलनीमध्ये मुली पण आहेत, मुलं पण आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. सुरुवातीला त्यांचे पाय धुतलेले आहे, त्यांना हळदी कुंकू लावलेलं आहे. बरेच जण पायावरती ना स्वस्तिक काढतात, पण मला पायावरती स्वस्तिक काढणं पटत नाही. भलेही ह्या देवी स्वरूपच आहेत, पण लहान मुली आहेत शेवटी, त्यामुळे असा विचार केला की राहू दे, आपण हळदी कुंकू वगैरे लावूया. अशा पद्धतीनं आपल्याला मुली ज्या आहेत त्या जेवायला घालायच्या आहेत. पण एक सांगते की तुमच्या कमेंट अशा होत्या की तुझं पारायण किती दिवसाचं झालं ते सांग. काल भरपूर कमेंट होत्या. तर यथाशक्तीचा मी संकल्प घेतलेला होता. तर एक करू शकता 3, 5, 7, 9, 11, शक्यतो नवरात्रीमध्ये 14 पाठ करायचं हे असतं की 14 पाठ केल्यानंतर तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्य लाभतं. पण तेवढं शक्य मला तरी नव्हतं, कारण माझ्यासाठी नवीन होतं आणि 14 पाठ करणं शक्यच नव्हतं, कारण एवढं सगळं काम, हे रुटीन. आणि मी तुम्हाला काय म्हणत आले की मला जसं झेपेल तसं मी करत असते. मी कधीही माझ्या स्वतःच्या ओव्हर काहीच करत नाही, कारण मी खुश असेल त्या कामात तर ते काम माझ्यासाठी बेस्ट असतं. ह्या हिशोबानं मी 7 पाठ केलेले होते. आता सवय होईल त्यावेळेला पुढच्या वर्षी मी 14 आरामात करू शकते, कारण आता ते तोंडाखालून जात असणार. इथून पुढे सुद्धा मी ते करत राहणार. डिटेल्समध्ये सांगेन आधीमध्ये कधी करू शकतो. माझं होईपर्यंत चिवणं स्वतः लाटलं, भाजून म्हणजे तळून घेतलं. सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तिने व्यवस्थित हे केल्या, असं नाही कुठे करपवले वगैरे. त्याच्यानंतर मग ताटं वगैरे केली आम्ही. आता 9 मुली बसवल्यानंतर एक मुलगा हा बसवावाचा लागतो. जसं आता आम्ही चिंचरी मायकाच्या सुवासनीला बघा 5 सुवासनी बसवल्यानंतर एक गण बसवतो, तशा पद्धतीने इथं एक बटूक बसवावाचा लागतो. मला एका ताईची कमेंट होती की सोनाली आम्हाला वाचता येत नाही आहे, मग आम्ही कसं करायचं हे पारायण. तर तुम्हाला वाचता येत नसेल तर शक्यच नाही, करूच शकत नाही आपण. पण तुमच्या घरात जर कोणी असेल जे वाचू शकेल तर ते वाचतील, तुम्ही ऐकू शकता. सोपं आहे ऐकायला, लगेच अर्थ कळून जातील. आणि एवढं पण नसेल तर टी व्हीला लावून द्या. सगळे अध्याय 1 ते 13 अध्याय म्हणा, सगळं स्तोत्र मंत्र आहेत टी व्हीला. पुऱ्या घ्या, तुटोच्या पुऱ्या एक नाही फुगलेल्या. मी लाटत नाही म्हणून फुगते. शिवंत मी लाटत नाही म्हणून फुगते. काय पाहिजे बघ बाळा. अरे ते हे बंद कर रे, काय म्हणतात त्याला. घे ना. तर आजचा दिवस खूप छान गेला, कार्यक्रमसुद्धा खूप छान पार पडला. आणि अशा ह्याच्यात आपल्याला एक वेगळीच एनर्जी मिळत असते, कितीही काही असू दे. आज पूर्ण अखंड दिवसामध्ये आम्ही कन्याभोजन जे होतं ते पण केलेलं होतं, होम जो होता तो पण केलेला होता, सोबत देवीची ओटी भरणं आणि एक लास्टचं पारायण ती बरोबर करून घेत. हात लाव त्याला, हात लाव. काय लावते ती येते आता. तुम्ही आदू भीतीच ना आदू. हात तुम्हाला आता घरातल्या माणसांसाठी मी ताटं बनवत आहे. मला अशा कमेंट होत्या की आता जे नवरात्रीतलं आहे ते तर काउंट करायचंच नाही आहे आपल्याला, आणि ते करू पण आपण शकत नाही आहे. पण आता इथून पुढे जे काय असेल आपले शुक्रवार वगैरे काही असू दे, आता इथून पुढे तुम्हाला जर शुक्रवार पकडायचे असतील तर तुम्ही बिनधास्त वैभव लक्ष्मीचे शुक्रवार नवीन स्वरूपात पकडू शकता. ज्यांचे आहेत त्यांनी एक सलग चालूच ठेवायचे आहेत. आता नवरात्रीतले फक्त काउंट करायचे नाहीत, कारण फक्त तुम्ही उपवास पकडलेला आहे, पूजा वगैरे मांडलेली नाही, काहीसुद्धा नाही. आणि आता हे काय करतो तर सगळ्या कन्या झालं पूजन आपलं. असं म्हटलं जाते कन्या ही विशिष्ट वयातली असते, पण आता ही घरातली जी आहे ती आपली कन्याच आहे, ही आपली लक्ष्मीच आहे. चिव भले त्या वयामध्ये 10 वर्षाच्या वयामध्ये बसत नसली तरी पण ती आपल्या घरातली आपली लक्ष्मीच आहे. म्हणून सगळं झाल्यानंतर मग तिचं पण आम्ही पाय धुणं वगैरे जे आहे ते केलेलं आहे. फक्त मानाच्या कन्या ज्या आहेत त्या आम्ही त्या 9 बसवलेल्या. असो, जेवणामध्ये आज बघू शकता काय काय आहे. खीर आहे, पुरी आहे, चण्याची डाळ आहे, वरण भात आहे, शिरा आहे, मिक्स व्हेज भाजी, आमटी,
पापड, म्हणजे जवळजवळ 9 पदार्थ असे मी डोक्यात ठेवलेले होते त्या हिशोबानं. या 9 दिवसाची सुरुवात कशी झाली आणि शेवट कसा झाला खरंच सांगते कळलेलं नाही. आणि जे जे आता उपवास पकडतात, ज्यांची व्रत आहेत, त्यांना सुद्धा माहीत असणार आहे की कशाचीच इच्छा होत नाहीये. म्हणजे आता समोरचा जेवत असेल तर आपल्याला असं वाटत नाहीये की बाबा आपणही खावं. आयसू तेवढा आलाय, आरू झोपलाय, उशीर झोपलाय. आज आरू प्रवास केल्यामुळं दमले ती. चलो तर हसू चला ताईनो, तर साडीचा लुक आपण काढूया. एक मात्र आहे, मी सगळं घर आवरते, पसारा होता असं म्हणते. आणि पुन्हा ना सगळं झाल्यानंतर जे पुन्हा येऊन बघितलं ना, जायचे तेच पसारा असतो. असं कोणाच्याच असं सांगा. मी आता किचन वगैरे सगळं उरकून बसलेले होते, पण पुन्हा आणि येईल तसं पटकन काढा, काय राहिलेलं असते पटकन काढा, अशा गोष्टी झालेल्या. सगळं होत आल्यानंतर चिवला म्हणलं थोडंसं भांड्यांचा खरकट काढून घे. या टायमिंगला आता आम्ही भांडी वगैरे घासणार नव्हतो, सगळं खरकट काढून डायरेक्टली आम्ही तसंच ठेवून दुसऱ्या दिवशी करणार होतो. कारण अखंड पूर्ण दिवस सगळेच थकलेलं होतं. कारण उद्या होता दसरा, उद्या पण अजून बाकीची कामं होती. मी माझ्यापुरती बनवलेली आहे भगर. हे ऐकत मी जसं तुम्हाला म्हणलं, मी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी शेअर करेन, मी वेगवेगळे पदार्थ बनवेन खाण्याचे. धड मला पण ते करून म्हणजे खायचं झालं नाही ना, तुम्हाला पण शेअर करायचं झालं नाही. कारण जसं आपलं जे महत्त्वाचं होतं तेच ह्याला प्राधान्य दिलं मी. पण असं आधीमध्ये मी कधीतरी शेअर करत जाईल. भगर केलेली आहे, भगर आणि दही घेतले. टायमिंग बघा 10:30 वाजलेले आहे. चला मी आता या व्हिडिओचा इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.